संभाव्य आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची काळजी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन 24 तास कार्यरत असून गावखेड्यातील आणि आपत्ती सदृश ठिकाणाच्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी संपर्कात राहावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. खालापूर आणि कर्जत तालुक्यातील झालेल्या आपत्ती आणि संभाव्य होणाऱ्या आपत्तीचा आढावा खासदार श्रीरंग बारणे यांनी खालापूर नवीन प्रशासकीय कार्यालयात सर्व खाते प्रमुख यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण कर्जत, तहसीलदार गटविकास अधिकारी संदीप कराड कर्जत, गटविकास अधिकारी खालापूर, नगराध्यक्षा रोशना मोडवे, ज्येष्ठ नेते विजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, ज्येष्ठ नेते उमेश गायकवाड, रेश्मा आंग्रे, रोहित विचारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार कर्जत व खालापूर तालुक्यातील खाते प्रमुख उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढली, त्याच्या संदर्भात मी स्वतः आमदार महेंद्र थोरवे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. शेतीचं झालेलं नुकसान, त्याचबरोबर काही ठिकाणी बंधारा वाहून गेला, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि रस्ते मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत. काही नाले, काही साकव वाहून गेल्याच्या तक्रारी होत्या आणि या संदर्भामध्ये आढावा घेऊन काही सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला, काही ठिकाणी स्मशानभूमी नदीलगत असल्यामुळं त्याही वाहून गेल्याच्या अनेक तक्रारी होत्या आणि सविस्तर आढावा घेतल्यानंतर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती तर कर्जत, खालापूर वरती मावळ या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि या नुकसानीमध्ये मोठी नुकसान ही शेतकऱ्यांची झालेली आहे. तर आता भाताची रोपं लावली होती, काही ठिकाणी ती वाहून गेली, काही ठिकाणी कुजली. त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णपणे अहवाल करून नुकसान भरपाईचा शासनाकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी या दृष्टिकोनातून ही बैठक खरं तर महत्त्वपूर्ण होती. तक्रारी आहेत, पावसामुळं, अतिवृष्टीमुळे काही पोल पडले असतील, काही डीपीच्या बाबतीमध्ये बंद पडून किंवा काही डीपी जळून वेळेवर लाईट चालू झाली नसेल, याचा संपूर्णपणे आढावा घेऊन काही सूचना आम्ही दिल्यात. कारण पावसाळ्याचे दिवस संपलेले नाहीत, अजूनही पावसाळा सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे रायगडच्या या भागामध्ये झालेले नुकसान, या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना, संबंधित नागरिकांना वेळेत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, प्रसारमाध्यमातून 1-2-3 दिवस बातम्या येत होत्या. मोरबे धरणाच्या आतमध्ये काही वाड्या आहेत, त्यांना पूर्वी मोरबे धरण होत असताना विस्थापितांना जागा वाटप केलेली असं शासनाकडून सांगण्यात येत होतं. खरं तर 2015-16 मध्ये मी स्वतः तिथे भेट दिली होती. त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या होत्या. काही ठिकाणी लाईट नव्हती, ते लाईट देण्याचं देखील काम केलं होतं आणि आमदार साहेबांनी देखील त्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतली. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये तो काही भाग येतो माथेरानच्या पायथ्याला आणि त्या सगळ्या ज्यावेळेस मोरबे धरण होतं त्यावेळेस त्या विस्थापितांना जागा काही प्रमाणामध्ये वाटप होती. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यावरती बैठक घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका मी स्वतः आमदार साहेब महेंद्र थोरवे आम्ही दोघं घेणार आहे. शेवट शासन आपले आणि ज्या ज्या ठिकाणी असे नागरिक राहतात किंवा शेतकरी राहतात, काही आदिवासी बांधव राहतात, त्यांना रस्ते, लाईट पुरवणं ही शासनाची जबाबदारी शासन स्तरावर करतो. पण काही अडचणी देखील आहेत, कारण तिथं ॲक्विशन देखील जागेचं काही प्रमाणामध्ये झालं होतं. ते सांगतात की जागेचं ॲक्विशन होत असताना त्यांच्या मूळ शेतकऱ्यांच्या नावावरती 7 बारे, या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमोर एक बैठक घेतली जाईल. सविस्तर कागदपत्राची पाहणी केली जाईल आणि त्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी आणि शासन स्तरावर घेतली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांचा एकदा अहवाल या संदर्भामध्ये पूर्णत्वाला आल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन
राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, नगर विकास विभाग त्यांच्याकडे, कारण मोरबे धरण हे नवी मुंबई महापालिका पाणी त्या ठिकाणी उचलते. अनेक प्रमाणामध्ये खालापूर तालुक्यातल्या समस्या देखील त्यांनी जागा दिली शेतकऱ्यांनी, त्यांच्या देखील आहे. त्या संदर्भात लवकर एक बैठक घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.